मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. हा पहा आदित्य दादा मगासपासून आवाज देत होता मला. घसा बसला का वाटतोय मला. आणि आमची आजीबाई काय म्हणते. आजी खाल्ली का रात्रीची भजी? कशी झालती भजी? छान झालती होय. अरे करंट बिरंट बसल की इथं कुठं पायाला वायरी चिकटावल्या. आधीची कुलती एक आजी आमची. थकली वे आजी थकली, पण आजीचं तोंड अजून थकलेलं नाही. आजी काय ना काय म्हणत असते कुणाला काहीतरी, आणि मग थोडं कोण रिटर्न बोललं की रुसून बसती असं. हा चला, ही पाहू शकता, ही काट्या पिटून दिलेल्या आहेत काल आशिष भाई आणि कणित ना. इटाची गाडी येणार आहे बहुतेक, नेवर शुअर. पाहू शकता पाणी वाहण्याची जिम्मेदारी आशिष भाई यांनी घेतलेली. आणि आबा आणि आबांची बकरी एक राहिला. आबा बाय आता उचलून नेतोय त्याला. आज बहुतेक गवंडी यांना दिसतात, त्यामुळे पाणी भरायचं काम चाललंय टाकीमध्ये. आशिष भैया एक काय 2 मिनिटं बोला. पप्पी घ्यायची नकोय. चला बाय बाय. मित्रांनो, आई आमची फिरायला चालली. आज कुठं चालली आई? कुठं चालली? हा, आईने खूप धाडस केलंय. आईसारखी बेकाळ माणसं, त्यांना दुसरी फिरायला गेलेली आवडत नाही, स्वतः पण फिरत नाही. ती आज खूप धाडस करून निघाली तुळजापूरला. फिरून कुठं जाते? तुळजापूर आणि पंढरपूर, दुसरं कुठं जाय नाही. दुसरं कोण जायला लागलं की त्याला नाव ठेवती, इतक्या लांब कुठं चाललाय काबड्या, तिथं काय झालं, काय होईल, काय नाही. अरे काय नाही होत, सगळीकडे माणसं चांगलीच असतात. काय कोण आहे सोबत? कोण आहे तुझ्या सोबत? कोण आहे? सगळे बायका 10 जण येतोय. मग तिकडं का नाही होते आली काय नाटकला आपण बरोबर? बर गप्प. चला, दम दिलेला आहे अशा प्रकारे. कॅमेरा बंद केला, अजून दम देईल. मित्रांनो, आजीचा चहा. आजी चहा कपान नाही पित. आजीला फुलपात्रात पाहिजे असतं, तिचं भागलं पाहिजे चहा. कपाच्या चहामध्ये भागत नाही आजीचं. आजे जीवली का नाही रात्री? सांग. लोक म्हणतात जीवली नाही, म्हातारी लवपाशी झोपावली. माझ्या सप्प्याने घातलं जेवाय मला. काय खाल्लं? काय बज्ज. आजीने भजी खाल्ली. आजीचा चहा आवडतो का तरी खाल्ली, तेवढे खाल्ली आजीने. कशाला भांडणं करते आपली? शांत बसायचं. ते कशाला काय लय आगाव आहे तशी, भांडणं करते कशावर नवी. आता तुझं नावच घ्यायचे नाही आणि खरं पाहिजे तर तुझ्यासाठी आणखी. तर मित्रांनो, काल काय गाडी सर्व्हिसिंग करायचं जमलं नाही. ते फिटर जो मी एकाकडे जातो तो काही नव्हता, तर आज चाललंय गाडी घेऊन सर्व्हिसिंगला. तर बघूया काय काय. आता ते चालवलंय सध्या, ऑइल चालवले, एअर फिल्टर चालवलाय आणि ब्रश चालवलाय, स्टार्टर ब्रश. तर काय गेलं असेल दुसरं ते टाकायला गेलं. आता मोटरचं गाडीचे बटन स्टार्टर चालू करून घेतोय. चलो मित्रांनो, तर ते फिटर गाडी ट्रायलला गेले. ते आमचे बाप्पू आहेत गावातले. काय म्हणता बाप्पू? ते व्हिडिओ ते यायला नको म्हणतात. हा चल बघू काय म्हणतंय फिटर, काय काय गेलंय काय काय नाही. तर आपल्याला नवीन ट्रिप मध्ये जायसाठी, नवीन ट्रिपला जायसाठी गाडीचं काम करायला आलंय. ते पावशीचे छोटस गॅरेज आहे. ह्या फिटर आम्ही सगळंच गाडी घेतली होती ही गाडी. हा चला बाय. आता गाडी आणली आता सर्व्हिसिंगला. आता नवीन ट्रिपला जाण्यासाठी मी सर्व्हिसिंग करतोय गाडीची. हे बाप्पू आहेत आमच्या गावातले, आणि हे आमचे फिटर आहेत. त्यांनी आणि आम्ही दोघांनी गाडी संगच घेतली होती. मी म्हणून त्यांच्याकडेच येतो मी गाडी सर्व्हिसिंग करायला. काल त्यांना वेळ नव्हता, ते थांबलो होतो मी. चला भेटूया गाडी सर्व्हिसिंग झाल्यानंतर. मित्रांनो, ते स्टार्टर ब्रश फार जाम झालेत सगळे, पाहू शकताय. त्यामुळे स्टार्टर नव्हता. बरोबर जवळपास UP आपण जे ह्याच्यातनं नेपाळमधनं UP मध्ये ज्यावेळेस आलो होतो तेव्हापासून स्टार्टर ब्रश किकवरच गाडी चालवत होतं. तर आता पाहूया नवीन टाकल्यावर सॉल्व होतोय जरा प्रॉब्लेम लागलं. तुम्ही ते मारून बरोबर अजिबात काय. मित्रांनो, तो आलोय कटिंग कराय, दाढी कटिंग करायला आलोय.
चला लय दिवस झालं केली नव्हती, वाढली. गाडी सर्व्हिसिंग करायला आलोय तिथंच होतं, तर कळतोय आता. चला बघूया आता. हा बघा असा दिसतोय, मी कटिंग केलं तसा दिसत तुम्हाला दाखवतो. मित्रांनो तर फायनली कटिंग झाली. आता तुम्ही आयुष्यात नाही दिसणार असा समोर बघा कसा दिसतोय. काय बदल वाटतंय ती कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ मी युट्यूबला टाकत. तर हे दादा आहे त्यांनी केली कटिंग. तुमचं नाव सांगा. सचिन जयवंत साळुंके. सचिन साळुंके सर आहे, त्यांनी केली कटिंग. तर एकदम मस्त केली. मी तर मागच्या वेळेस पण ज्यावेळेस संपूर्ण भारत फिरायला गेलतो त्यावेळेस गाडी सर्व्हिसिंग करायला लावली होती आणि तिथंच कटिंग केली होती. तर चला जाऊया आता, गाडीचं कुठपर्यंत काम आलंय पाहूया. मित्रांनो तर स्टार्ट यायचं काम झालंय. आता मी कटिंग करत तोपर्यंत स्टार्ट यायचं काम झालंय. आता कार्बोरेटर साफ करायचं चाललंय. एअर फिल्टर पाय जाम झालाय. तिथं आईल येतं का उलटी झाल्या गाडी? ह्याच्यात येतं का? ह्याच्यात एअर फिल्टर पडली तर गाडी मी काय झालं, माझी तिथं मिझोरमला गाडी पडली होती ना, तर त्यानंतर खोलल्यावर आईल आलं होतं त्यात. गाडी पडली की ती लेवल इंजिनची काय होतं, लेवल राहत नाही ना, मग हे एअरचं एक होल असतं. एअर पाईपचं एअर पाईप मधनं रिटर्न मधनं येतं. चला मित्रांनो कसं दिसतंय कटिंग केल्यावर? चांगला दिसतंय तसं का हो फिटर? दिसायला वेगळं दिसायला लागलं का कटिंग केल्यावर? बदल होत आहे चेहरा. तर मित्रांनो आता पाठीमागचं बऱ्यापैकी झाली सगळं, फक्त आता फोर्क खोलायचं, चॉक ऑफसर वगैरे त्यानंतर होईल. आता दुपारची जेवायची वेळ झाली, त्यांना पण जेवायचे आणि मला पण जेवायचे. तर जेवून अजून काही पार्ट कमी ते पार्ट घेऊन येतो. चला जाऊया. पुढचे चॉक ऑफसर काढलेत आता. एक लिक आहे, दुसरं मग ऑइल सील चेंज करायचे, त्याचं ऑइल चेंज करायचं. चला चाकाचे पण बेरिंग आहे, ग्रीज भरायचे. झाली गाडी आता वॉश करायला न्यायची. किती वाजले काय माहिती, पाहायला गेलं आता. मित्रांनो तर गाडी वॉशिंगसाठी आणली, तर वॉश चालले. पाहू शकताय आज गाडीचं काम करून घेतलंय. आपल्याला नवीन ट्रिपमध्ये जायसाठी गाडीचं काम केलंय. आणि बघा माझा कटिंग केल्यावर चेहरा वेगळा दिसतोय का सांगा, कसं वाटतंय तो? भाई किती आहे तू? MP आहे का? आणि सगळे फेसनी बनवली आता. धुत्यात MP ची पोरं आहेत, धुत्यात चांगली. पाहूया कसं धुत्यात. आता धुतल्यावर दाखवतो तुम्हाला रिझल्ट. सर्व्हिसिंग करायसाठी आणली होती. हे फिटर आहेत, ह्यांनी मी संगच गाडी घेतली होती. त्यांची ती डिलक्स आहे आणि मी पॅशन प्रो, आम्ही दोघांनी संगच गाडी घेतली होती. तर त्यांची आत्ता 44,000 किलोमीटर चालली. माझी 1 लाखाच्या वरती फिरून आली. तर सांगा फिटर काय काय काम केलं आपण आज? काय नाही, आता सध्या सर्व्हिसिंग केली रेग्युलर. एअर फिल्टर एक बदली केला आणि फोर्क ऑइल सिलेक्ट टाकलेले आणि रेग्युलर सर्व्हिसिंग. मित्रांनो तर आपलं स्टार्टर घेत नव्हतं गाडी, त्याचं एक काम केलं होतं आणि फोर्क ऑइल सिलेक्ट लीक होतं, ते एक चेंज केलं आहे आणि बाकी रेग्युलर सर्व्हिसिंग केलेली आहे. तर एवढा काही प्रॉब्लेम नव्हता. आपण इंजिन काम केलं त्यावेळेस बऱ्यापैकी काम झालं होतं, त्यामुळे इथं सर्व्हिसिंगच करायला लागली. तर चला मित्रांनो तुम्हाला मित्रांनो तर फायनली सर्व्हिसिंग वगैरे सगळं करून आलो आहे आता गाडीची. तर जायचं आता घरी, म्हणजे घरीच जायचं आहे थोड्या वेळाने. तर उद्या सकाळी मी दाखवलं काय काय काम केलं ते. तर मेकॅनिक बरोबर पण व्हिडिओ काढला आहे. आज काही इंस्टाग्रामला मी व्हिडिओ नाही टाकणार, उद्याच टाकणार डायरेक्ट संध्याकाळी. तर चला बाय बाय. मित्रांनो तर मी झोपलो होतो. आता यश आला म्हणतो पप्पाचा फोटो काढा. त्याचा पप्पा इथे, त्याचा फोटो. अजून काय म्हणशील? हा पप्पा बोल म्हणाव. बोल पप्पा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. म्हण व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला बाय बाय. तू म्हण सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा.